या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्या. याच्यानंतर कुठल्याही पद्धतीची सबब इथून मात्र ऐकली जाणार नाहीये. आपण पाहताय मेडिकल किट इथे उपलब्ध झालंय. स्वयं मेडिकल ज्याचे प्रोप्रायटर रमेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून हे मेडिकल किट आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडूंना दुखापत झाल्यास प्रथम उपचार पेटी आपल्याला पाहायला मिळते. चला फ्रेश मॅच आपल्या भेटीला येते. पुन्हा एकदा सूचना पोहोचवतोय की नवीनच चेंडू प्रदान करण्यात येतील. या गोष्टीची आपण प्रत्येकाने इथून मात्र नोंद घ्यायची आहे. चला जितू जरा घाई करा. आपण थोडासा टाइम इथून मात्र जास्तीचा खर्च केला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किरण आणि हरेश. हरेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. किरण नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितू इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय जितूवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची. यष्टीरक्षक प्लीज घाई करा. इथून आता वाजलेले आहेत 12 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्या. एक षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटांचा अवधी इथून मात्र असेल. त्याच्यापेक्षा जर जास्ती वेळ 15 मिनिटांपेक्षा 3 षटक हाताळण्याकरिता 15 मिनिटात त्याच्यापेक्षा जास्तीचा वेळ जर घेतला गेला तर आता मात्र तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्याच बॉलची सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. अतिरिक्तच्या स्वरूपात इथून मात्र आपण हा चेंडू डिलिव्हर होताना इथून मात्र पाहायला मिळाला. फुकटची का होईना पण एकेरी धावेने खातं खुल्लं केलं गेलं. टीम आई गावदेवी दादूचा पाडा संघाचं एक धावा संख्या 1 या अंकावर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितू पुन्हा एकदा सज्जोही षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय याच टप्प्याच्या शोधामध्ये आधीही पाहायला मिळाला होता आणि वन बाउन्सचा इशारा पंचांनी सध्या तरी इथून मात्र दर्शवला गेलाय. कदाचित आधीच्याही वेळेस जो चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात डिलिव्हर झाला तो कुठेतरी मात्र याच पद्धतीने डिलिव्हर करायचा होता. या अनुषंगानं कदाचित ती डिलिव्हरी केली गेली असावी जी की अनसक्सेसफुल ठरली. पण त्याच्या पुढचा चेंडू आता मात्र सक्सेसफुल पाहायला मिळाला. पण वन बाउन्सचा इशारा पंचांनी दर्शवला गेला. बाउन्स कुठल्या पद्धतीने व्हावं हेही ओळखणं खूप सारं गरजेचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. सुरुवात इथून मात्र हरेश मार्फत पाहायला मिळाली. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अगदर ठरलेला खेळाडू सध्या तरी हरेश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार स्ट्रोक पॉवरफुल सध्या तरी कन्वर्ट केला गेला इथून मात्र जितूच्या विपक्षात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जितू पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. चला घाईकर मित्रा टायमिंग लावलेला आहे. आता मात्र कोणाची सबब ऐकली जाणार नाहीये. वेळेच्या बाबतीत या अभ्यास उडवला गेलाय चेंडूला. चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळला गेलेला हा चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार 4.
मोठं असं व्हीव्हीआयपी डाईस आपण इथून मात्र पाहत आहे. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 9 या अंकावर स्थिरावत असताना आपण सध्या ते इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल परफेक्टली गॅप पेरलाय आणि ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार. सय्यद पुढचाही बॉल बॅटच्या फेस मध्ये बाउंड्राईच्या पलीकडे जाताना तर चेंडू पाहायला मिळालं आणि यावेळेस पाहायला मिळालाय सलगचे 4 चेंडू आणि 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यद पुढचाही बॉल आहे. याही वेळेला चाललाय की काय चेंडू तर यस याही वेळेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड आला त्याच्यानंतर निर्धाव पण त्याच्यानंतर मनामध्ये एकच निर्धार केला गेला आणि हरीशच्या बट मधून सलगचे 5 चेंडू आणि 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पॉवरफुल इनिंग सध्या तरी तुम्हाला साकारली गेली हरीशच्या मार्फत. एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजूयात आपण हरीश करिता. कदाचित या स्पर्धेमधील पहिले 5 चौकार कोणाच्या बॅट मधून आले तर ते आले मात्र इथून मात्र हरीशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 21 या अंकावर. फक्त आणि फक्त एक धाव त्याच्यामधली वाईटची आहे. बाकी 20 धावा इथून मात्र कलेक्ट केल्या गेल्यात हरीशच्या मार्फत. पॉवरफुल इनिंग. षटक संपले क्रमांक 1 धावसंख्या 21. पहिलं षटक आपण जितूचं पाहिलं ज्याच्या नावामध्ये जीत पाहायला मिळालं. पण कुठेतरी गोलंदाजी करत असताना थोड्याफार प्रमाणात का होईना पण थोडंसं हरावं लागलं फलंदाजाच्या समोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल दाखल होत असताना नवीन गोलंदाज विपुल दाखल होत असताना आपण पाहताय सरळ बाटणं उडवलं गेलं यावेळेस चेंडूला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहता येते म्हणजे अर्थातच 23 या अंकावर. सय्यद ओहो पुढचा बॉल पहा उडवला गेलाय फटका बसतोय तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. विकेट्सच्या हातामध्ये चेंडू विकेटचं बदलून फलंदाज बाद.
बटन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे हरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या तरी आपलं काम बजावत असताना पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, गेम स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल साईडला बेरकावून दिले गेले या चेंडूला. एक एक धावेकरिता कदाचित हे फटके कन्वर्ट केले जातात किंवा हरेशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पळून पूर्ण होती. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना एक गड्याच्या मोबदल्यात 24 या अंकावर धावफलक. 24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आणि या स्थिरावत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज विपुल सज्ज होईल. चला मित्रा गाईकर, टायमिंग लावलेला आहे. आता मात्र आम्हाला स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यायला लावू नका. थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दुरावतोय. सिंगल अंकित होताना या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल खेचून मारला गेलाय चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जीत यायचा इराद होता. फटका फसतोय. विकेटचं होतं बदन. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. दीपेश दाखल होत असताना पण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 25 या अंकावर स्थिर सावरत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यद. व्हाईट बॉलचा इशारा सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. अंतिम चेंडू डिलिव्हर करत असताना खराब चेंडूची डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली, ज्याची एक धाव इथे मात्र अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहता 26. गोलंदाज सय्यद यावेळेस इष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र षटक सुद्धा संपले. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 26.
हॅलो हॅलो माईक माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. क्षमस्व जाऊयात आपण पुनश्च एकदा मॅचच्या दिशेनं. दिगंबरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आपण पाहताय आणि तिसऱ्या षटकाची जी सुरुवात आहे ती सध्या तरी दमदार होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. झेल कॅरी केल्या गेला तिथे मात्र आपण बघितलं तर अथर्वच्या हातामध्ये हा चेंडू सध्या तरी विसावत असताना आपण पाहताय आणि तिपेश सारखा फलंदाज इथून मात्र मैदान सोडत असताना इथून मात्र आपण पाहताय. क्षमस्व हरेश इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. हरेशला मैदान सोडावं लागलं. चांगली पारी त्यांनी साकारली गेली होती. आत्तापर्यंतच्या 26 धावा आपल्या धावफलकावर दिसतात त्याच्यामधील 21 धावा या वैयक्तिक हरेशच्या इथून मात्र 7 चेंडूंमध्ये कलेक्ट करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. हो यावेळेस मिस करतील इथून मात्र फलंदाज या चेंडूला. दिगंबरला आपण विचार केला तर चावे संघाकरिता सातत्याने एक चांगली पारी साकारत आला या खेळाडू. निर्धावफैकी डॉट बॉलची उद्घोषणा. आतापर्यंत आपल्या बात्यातील 2 चेंडू फेकल्यात आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव, ज्यामध्ये एक विकेट पाहायला मिळाली आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला मिळालाय. धावसंख्या 26. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल याही वेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुली इथे मात्र आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. हुकी हुकी डाव दे चा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. तब्बल 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये उभं ठेवले आता मात्र दिगंबरनं. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल विरास्फोट चावे आणि चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ ही लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. पण विरास्फोट चावे संघाच्या विपक्षात 2 कोण करणार हे येणार आहे किंवा येणाऱ्या हा सामन्यातून विजयी संघ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना 28-28 या अंकावर गोलंदाज सय्यद. च्या स्वरूपात एक धाव सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 29-29 या अंकावर. चला अंतिम एक चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दिगंबर इथून मात्र सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दिगंबर तयार. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. चेंडू यावेळेस काय घडतं, फटका फसलाय की काय. सोप्पा झेल होता खरं तर. एकंदरीत जर का आपण बघितलं तर झेल होणं खूप सारं गरजेचं होतं. सोप्पा झेल होता जो की कन्वर्ट होऊ शकला नाहीये. असंही नाहीये की सूर्यदेवता डोळ्यावर आलाय. जणू आता जर चुंबन घेऊन चेंडू धरतीमध्ये दान होताना पाहायला मिळाला. षटक संपले क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 30.
चला सगळे जी इथे लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला फास्ट. असं नाही आहे की बाउंड्री लाईनला तुम्हाला ऊन लागेल. संपूर्ण स्टँडची व्यवस्था आहे. संपूर्ण व्यवस्था इथे केली गेली आहे. अंतिम षटक हाताळण्याकरिता मनीष आपण पाहताय. पहिलाच बॉल मनीषचा बिनकावून दिला गेलाय. इथे मात्र स्वतःला झोकून दिलं पण चेंडूला फेकून दिलं. बाउंड्री ईशा पलीकडे पाहायला मिळतोय. ब्रँडेड षटकार 6. षटकार आपण पाहताय. धावसंख्या षटकारानं 36-36 या अंकावर धावफलक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. ओहो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये गडबड थोडीशी का होईना पण सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाली. तोपर्यंत धाव मिळतीये या चेंडूवर किती तर या चेंडूवर धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना सतत 38 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा आम्ही सूचना पोहोचवतोय की पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू हरला फुटला किंवा काही क्वेरीज असल्या तरी नवीनच चेंडू इथून मात्र देण्यात येतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. निर्धावफैकी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. फायटिंग स्कोर पर्यंत जेमे तेमे का होईना पण पोहोचण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या 38-38. थांबा दर्शवला गेलाय. मृत चेंडू इथून मात्र घोषित होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 38-38 या अंकावर धावफलक. एखादा मोठा फटका एक सामन्याचा उच्चांक डेफिनेटली गाठून देऊ शकतो. पुढचा बॉल फटका चांगला आहे. यावेळेस गुदगुल्या करत जाणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. 4 षटकांचा विचार करता फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र उभा राहताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सय्यद षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पहा स्ट्रोक चांगला होता. आता मात्र चूक होणार नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. विकेट सोबत झेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. चला अंतिम एक चेंडूचा खेळ शेष राहतोय. अंतिम चेंडू होता. पाहिजे तसा स्ट्रोक कन्वर्ट झाला नाहीये.
चला विकेटचं बदल झालंय आणि षटक सुद्धा संपतं. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 विजयाकरिता 41 धावसंख्येची आवश्यकता. आपण पाहताय 41 धावसंख्येचा आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समयात समीर ठाकरे सर. चेक. थँक्यू सो मच तेजस डोबी. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना तुम्ही पाहतायत आई गावदेवी दादूपाडा आणि त्यांच्या विरोधात लढत सुरू होते आहे ती अर्थातच वीरा स्पोर्ट्स सावे या दोन संघ माफ करा रियांश 11 सावे. विरा स्पोर्ट्स सावेनं देखील आज एक सामना जिंकला. चांगली सुरुवात त्याही टीमची आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु आता रियान स्पोर्ट्स सावेच्या विरुद्ध पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा आपण पाहतोय 41 टार्गेट देण्यात आलेलं आहे. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चौकार आले होते. मात्र हरीश आऊट झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये जाताना आपण पाहिला. विपुलनं काय गोलंदाजी केली. 5 धावा देत असताना 3 महत्वपूर्ण विकेट. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची रियान स्पोर्ट चावे. रियान 11 चावे सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा. कृपया जास्त वेळ आपण घेत आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे. हरेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर दिगंबर. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. टू ओपनर्स फ्रॉम रियान 11 चावे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात हरेशनं लाजवाब केली होती. लागोपाठ 5 चेंडूंमध्ये 5 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. परंतु तदनंतर कुठेतरी संघ अडचणीमध्ये गेला. ज्यावेळेला विपुलचं षटक आलं. विपुलनं 5 धावा देत असताना 3 महत्वाचे गडी मिळवले.
मागच्या सामन्यामध्ये दादूपाडा संघानं चांगला खेळ साकारत असताना घरच्या मैदानावर पावर शेलार संघाला परास्त केलं. तोच संघ आता या ठिकाणी सावेच्या विरुद्ध तुम्ही खेळताना पाहतात. याही मॅचमध्ये चांगला खेळ त्याच्याकडून अपेक्षित असेल त्यांच्या पाठीराख्यांना. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरीशला तुम्ही पाहाल. दिगंबर त्याच्या सोबतीनं गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज जतीन सज्ज होतोय. आफ्टर लंच बरेचसे प्रेक्षक आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. फुल टॉस, चुकीचा बॉल, वळवला बॉल ऑन साइडला. पहिल्या बॉलवर येतोय चौकार. गुड स्टार्ट फॉर द टीम. आम्ही शेलारकर एक नाव नाही तर आता ब्रँड झालेला आहे. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 आज असोसिएशनच्या अंतर्गत शेवटचा दिवस आणि उद्यापासून BGC भिवंडी ग्रामीण क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. जतीनचा पहिला बॉल चुकीचा होता, त्याच्यावर चौकार पाहायला मिळालाय. यावेळेला कमबॅक, चांगला चेंडू, थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहणार होता. निर्धाव येतोय आणि गरजेचा आहे. ज्या वेळेला चौकार षटकार लागतो त्यावेळेला फलंदाज थोडासा आत्मविश्वासाने असतो आणि थोडा पॉझिटिव्ह अप्रोच त्या बॅटरचा असतो. मात्र गोलंदाज थोडासा मी म्हणेल अडचणीमध्ये असतो, संकटात असतो. तिथे त्यालाही पलटवार करणं गरजेचा आणि अखेर तो कमबॅक त्याच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळालाय. जतीन पुढचा बॉल अरे समोर. यावेळेला पुन्हा फुलर लेंथ, व्हेरी गुड बॉलिंग. हलकीशी अपील देखील त्या ठिकाणी करण्यात आली होती. काय मुवमेंट आहे जतीनकडे, वेग आहे. वेगाबरोबर बॉलला थोडंसं हवेमध्ये हलवण्याची क्षमता ठेवतोय जतीन. आणि लागोपाठ चौकार आल्यानंतर आता हे दोन चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळालेत. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. पॉवर प्लेमध्ये इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. ज्या वेळेला तुम्ही धावांचं संरक्षण करत असता त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला तर तो संघ अडचणीमध्ये सापडतोय. क्लासिकल पंच ओव्हर इनफिल्ड, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमा पार, क्लासिकल चौकार. जागा मिळाली, रूम मिळाला, वीक मिळाली. शॉर्ट वाईड अँड पनिश, चांगला कट करत असताना पंचा अंदाज पाहायला मिळाला. पुन्हा थोडा खाली राहणारा बॉल बघा. ज्या वेळेला मागे चेंडू टाकला त्याच्यावरती चौकार आला. पुन्हा लेंथमध्ये लगेचच सातत्य टिकवण्याचा प्रयत्न त्याने केला
आणि चौकारानंतर हा चेंडू येतोय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावफलक आता आपण पाहिलं तर 8 वर. 3 चेंडू आतापर्यंत जतीननं डॉट फेकलेत, परंतु 2 चौकार बॅटर हरीशच्या बॅटमधून आलेत. हरीशला देखील हा विचार आता करावा लागेल की प्रत्येकी धाव ही बाउंड्रीच्या साह्यानं येणं गरजेची नाहीये. सिंगल डबल्सचं महत्व तेवढंच असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ओ पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. अक्रॉस द लाईन फटका हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फायनली तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला आणि पहिला धक्का लागतोय रियाज 11 सावे संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द स्टर्न, अगेन्स्ट द स्विंग जाण्याचा प्रयत्न होता. हे पा बरोबर कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर जतीननं काय झेल पकडलाय. जरूर हातातून चेंडू त्याच्या निसटला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्याची नजर आणि फायनली दिगंबर या ठिकाणी बाद होतोय. रियाज 11 सावे संघाला पहिला धक्का लागल्या 12 या आकड्यावरती. किरण पलट वार करतोय. विकेट ही प्राप्त केली आहे. डॉट बॉलनं षटकालाही त्यानं सुरुवात केली आणि आता इथून समीकरणाचा विचार केला तर आता आस्किंग रन रेट मध्ये थोडीशी वाढ नक्की होऊ शकते. जर का इथून कमीत कमी धावांचं हे षटक किरण हाताळलं तर. विकास आल्या नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती. विकास इन ॲट नंबर 3. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ आणि वीरा स्पोर्ट सावे अशी लढत तुम्हाला ह्यानंतर बघायला मिळेल. विकास स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल ओ समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. लॉंग ऑफला बॉल. कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटलाय. विकासला जीवन दान मिळालेलं आहे. हारेश कडनं झाली आहे चूक. ही फार मोठी चूक असू शकते, कारण लागोपाठ दुसरी विकेट मिळू शकली असती, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. हरीशला त्या ठिकाणी नक्कीच ही झेल घ्यायला हवी होती. हरीश ज्या कॅलिबरचा खेळाडू आहे, ज्या स्टँडर्डचा तो खेळाडू आहे आणि ही स्पर्धा ज्या स्टँडर्डची आहे, तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील, अन्यथा तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर व्हाल. कारण भरपूर मोठं चषक तुम्ही खेळता. जय बजरंग पॉवर शेलार चषक
आणि टुर्नामेंटच्या स्टँडर्डनुसार तुम्हाला तसा खेळ करणंही गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केला आता. विकास ज्याला जीवनदान मिळालेलं आहे तो स्ट्रायकिंग एंडला, आणि जरूर आता त्याचा कितपत तो फायदा उचलतोय येणारा काळ आपल्याला सांगेल. किरणचा बॉल समोर लॉब केला, पुन्हा मिस टायमिंग लॉंग ऑनला. फिल्डर आहेत, चांगला प्रयत्न त्याने केला. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जरूर त्याने टाकलाय. झेल घेण्याचा प्रयत्न नव्हता, कारण त्याला माहिती होतं की बॉल सीमेच्या बाहेर येतोय, आणि तदनंतर चांगला सेव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. मला वाटतं की टीव्ही एम्पायरची मदत घेतली आहे का, चेक केलं जाईल. बिलकुल. चेक केलं जाईल एक्झॅक्टली हा बॉल बाउंड्रीच्या आतमध्ये आहे की नाही.
चला पंच निर्णय देतील. खेळाडूंनी एकमेकांच्या सोबत बोलण्यापेक्षा अंपायर जो निर्णय देतील लक्षात ठेवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत देतील. चला पंच तुम्ही तुमचा निर्णय द्या. जो काय निर्णय असेल दोन्ही टीम खेळ चालू करायचा आहे. टीम चावे आणि टीम दादूपाडा. खेळाडू प्लीज आपण आपली जागा सोडू नका. फलंदाजांना विनंती करतोय. सामना आपण सुरू करणार आहोत. चला पंच निर्णय आपण द्यायचा आणि सामना सुरू करायचा आहे. चला येस येस सेव्ह आहे. षटकार नाहीये. आज निर्णय आता टीव्ही अंपायरचा देखील आलेला आहे आणि आपण सामना सुरू करतोय. मॅच सुरू करा. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चांगला अटेम्प्ट आणि 2 धावा खरं तर मिळाल्या, परंतु 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. एकच धाव आहे का? इट्स ओके. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली, म्हणजेच या एका धावेने स्कोर पुढे जाताना 15 या आकड्यावर टीमची टोटल तुम्ही पाहतायत 15 रन्स. चेसिंग अ टार्गेट ऑफ 41 रन्स. 41 धावांचं लक्ष्य पार करत असताना सामना सुरू करायचा. आयोजकांनी आता नुकतीच आमच्यापर्यंत माहिती दिलेली आहे. अन्यथा आयोजक जी ऍक्शन घेतील ती तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट ऑन अ फायनल. गोलंदाज आपण फलंदाजाने विनंती आहे. मॅच सुरू होते लक्षात ठेवा. टीव्ही अंपायरनं सुद्धा चेक केलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय दिलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 आहे. 41 धावांचं लक्ष्य पार करायचं. किरण गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने 16 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचेल. बघा मित्रांनो, जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते सर्वांसाठी सारखे आहेत आणि त्या नियमांनी तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. लक्षात असू द्या, आपण ही संपूर्णतः प्रोफेशनल स्पर्धा आयोजित केली आहे. सर्व काही आपल्याकडे प्रोफेशनल आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पूर्ण फेअर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लोवर फुल टॉसवर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा. 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17ला 1 गडी बाद. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही जी लढत पाहतायत रियांश स्पोर्ट्स चावेच्या विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा.
12 चेंडू आणि इथून आता सामना जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. नेट टू नेट फाईट. आता इथून बरोबर 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. 12 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. हरेश त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. विकासला एक जीवनदान मिळालेलं आहे. या जोडीकडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा वाढल्या असतील रिलायन्स स्पोर्ट चावे संघाच्या. पेनल्टीमेट षटक प्रदीप गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आईगावदेवी स्पोर्ट दादूपाडा टीमच्या वतीनं राईट आर्म ऑफ द विकेट. 12 बॉल 24 ची गरज. ओ समोर लॉफ केलाय. ठक असा आवाज. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. आज सिक्सर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. मॅग्निफिसंट हिट. विकास, याच विकासला जीवनदान मिळालेलं आहे आणि तो विकास आता तुटून पडलाय. षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. या सिक्सरनं जो दबाव वाढत होता तो दबाव पूर्णपणे आता कमी झालाय. तो रिलायन्स स्पोर्ट सावे संघावरचा. प्रदीपचं स्वागत केलंय या सिक्सरच्या सहाय्यानं. या फटक्यांची गरज आहे. धावफलकावरती 23 रन्स. जास्त वेळ आता कृपया घेऊ नका दादूपाडा टीम. सातत्याने एकच सूचना इथून दिली जाणार नाहीये, लक्षात ठेवा. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. विकास समोर पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल. सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. विकास आता संघाचा विकास करत असताना लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले आणि 29 या आकड्यावर बघता बघता धावपळक जाऊन पोहोचलं. येणारे 10 बॉल 12 ची गरज. क्षणातच होत्याचं नव्हतं झालंय आता, कारण आता 10 बॉल आणि 12 ची गरज. प्रदीप थोडासा आता इथून लेंथ मध्ये बदल पाहायला मिळेल का, की विकास ज्या पद्धतीने हल्ला करतोय तुटून पडलाय. असं वाटतंय की याच ओव्हरमध्ये सामना तो फिनिश करेल. ओव्हर द विकेट. पुन्हा फुल टॉस. चुकीचा बॉल. चुकीला माफी नाहीये. आणखी एक बॉल मिड विकेटच्या पलीकडे येतोय सिक्सर. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मला वाटतं फलंदाजांनी DRS ची मागणी आहे का, बीम नो बॉल साठी चेक केलं जाईल. चेक केलं जातं एक्झॅक्टली हा नो आहे की नाही ते तुम्हाला पाहायला मिळेल. टीव्ही अंपायर आपल्यासोबत. इट्स अ फेअर बॉल. लागोपाठ 3 सिक्सर आलेत आणि आता फक्त 6 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा. चर्चा तीच करत होतो ना की विकास, संघाचा विकास करत असताना लागोपाठ 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. 6 धावांची गरज आहे. 35 धावा धावफलकावरती. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. इथे चांगली नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली. याच टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेची होती, परंतु इथे आता येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. पूर्णपणे आता एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवलाय तो रिलायन्स स्पोर्ट्स चावे या संघानं. चला तर विरा स्पोर्ट्स चावे संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि विरा स्पोर्ट्स चावे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 5 धावांची गरज. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा चांगला क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 धाव इथे मिळाली आहे. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. 37 धावा 37 रन. 7 चेंडू 4 ची गरज. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार की इथेच या मॅचचा काम तमाम होणार, कारण विकास स्ट्रायकिंग एंडला आहे. विकासने ज्या पद्धतीने फटके खेळलेत, बघूया आता इथून एक्झॅक्टली काय. ओहो हो, बॅटची एज. मागे येतोय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव त्या ठिकाणी मिळाली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 बॉल 3 धावांची गरज आहे रिलायन्स स्पोर्ट चावे संघाला सामना जिंकण्याकरिता.
लागोपाठ 3 सिक्सर आले आणि त्याच्यानंतर क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूनं झुकवला तो रियाज स्पोर्ट चावे संघानं. बॅटर विकासनं आजच्या दिवसामध्ये तुम्ही जरीमरी खांडपे एच्या विरुद्ध पप्पू 11 नांदेडने अशी लढत पाहणार आहात. येणार बोरपाडाच्या विरुद्ध सिकंदर स्पोर्ट महापोली असाही सामना तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये गावदेवी कोलिवली हा संघ देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहात. म्हणजे आजही एकापेक्षा एक दिग्गज संघ या विभागातील या असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला बघायला मिळतील. काल मीत स्पोर्ट कवाडनं फायनलमध्ये जागा निश्चित केली आणि उद्यापासून ग्रामीण क्रिकेट म्हणजेच भिवंडी कल्याण त्याचबरोबर ठाणे ग्रामीण मधील संघांना तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 बॉल आर रिमेनिंग अँड 3 मोर रन टू विन. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी करण्यासाठी राजकडे चेंडू सोपवलेला. राज इथून फलंदाजांवर राज करणार का? एक मॅजिकल ओव्हर त्याच्या वतीनं बघायला मिळेल का? विकास आहे, जागा बनवली आहे, इनसाइड आउट, क्लासिकल हा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा विजयी चौकार आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय रियांश स्पोर्ट सावे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच टीमला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. वीरा स्पोर्ट सावे आणि रियांश स्पोर्ट सावे, क्या बात आहे. एकाच जंगलातील 2 वाघ, आता या 2 वाघांमध्ये लढाई. नक्कीच एकाच गावातील दोन्ही टीम आता एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतील आणि दोन्ही कॅप्टनला आता विनंती करूया की टॉस साठी यायचंय आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. विपुल इज द मॅन ऑफ द मॅच. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असताना 5 धावा देत असताना 3 विकेट त्यानं प्राप्त केले आणि तिथून या मॅच मध्ये पलटवार केला तो विपुल ठरला या सामन्याचा हिरो. आदरणीय पंकज पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे. हे सध्या तुम्ही पाहू शकता पहिल्या दिवसातील काही चित्र. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या सर्व क्षण चित्र तुम्ही पाहतायत. जय बजरंग पावर शेलार चषक. आकाश भोईर आणि पंकज पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण विपुलला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. वेल डन विपुल, वेल बॉलिंग. आणि चला लगेचच दोन्ही कॅप्टन या. आदरणीय पंकज पवार आणि आकाश भुईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल
आम्ही शेलारकर असा कॉल होता, परंतु जय बजरंग पावर शेलार चषक आले, म्हणजे विरा स्पोर्ट या संघानं टॉस जिंकला. पाहुण्यांना विनंती आहे पुन्हा मंचावरती बसावं. फक्त आपण निर्णय घेणार आहोत. क्षेत्ररक्षण करणार. शुभेच्छा असेल, कारण सामना सुरू करायचा आहे लगेचच. विरा स्पोर्ट चावे संघानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु समोर रियान स्पोर्ट चावे संघच असणार आहे. चावे संघ हारणार, चावे संघ जिंकणार आणि जरूर गावकऱ्यांसाठी हा सामना कुठेतरी एक मनोरंजन आनंदाचा क्षण साजरा करणारच आहे, कारण हारणारही चावे आणि जिंकणारही चावे आहे. पाहूया, परंतु विरा स्पोर्ट जिंकतोय की रियान स्पोर्ट जिंकतोय त्याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. आपण देऊया संधी डीजे मॅनला. थँक्यू. घ्यायचं टीम विरा स्पोर्ट चावे. हे कालचे काही क्षणचित्रे, जबरदस्त व्हिडिओग्राफी आपल्याला वीरू भोईर, सिनेमॅटिक वीरू, क्या बात आहे. नक्कीच या इन्स्टा आय डीला तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला अशा व्हिडिओ जर बनवायचे असतील तर नक्कीच सिनेमॅटिक वीरू यांना तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा. सर्व काही पहिल्या दिवसातील हे जे चित्र आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सिनेमॅटिक वीरूनं या व्हिडिओद्वारे.